सर्व मुलं खेळतात, टॅलेंटेड आहेत, सर्व काय आहेत. मला असं वाटते की पालघर जिल्ह्यामधनं जसा शार्दूल ठाकूर आला आहे तसा एक आपल्या बेटेगावमधनं कुठेतरी एक शार्दूल ठाकूर घडावा ही माझी. सदिच्छा भेट सर्व ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने एक सोनेरी क्षणांची सोबती आपण बनतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप सुंदर हे क्षणचित्र, जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे म्हणतात ना. म्हातारपण अर्थातच एकटेपण, परंतु आज ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने समाधान, कारण संपूर्ण बेटेगाव त्यांच्या समवेत आहे आणि हे एक सुंदर सोनेरी क्षणांच्या सोबती आपण बनतोय. रेड मोमेंट्स या ठिकाणी कैद करण्यात आलेले आहेत. धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो 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 ह्या कार्यक्रमामध्ये खरोखरच आमचा ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या प्रकारे सन्मान केला आणि विशेषतः आपले गावचे सुपुत्र उपसरपंच संदीप घरत ह्यांचं खरोखरच मोलाचा कार्य आहे आणि मला वाटतं त्याच्या पुढील आयुष्यात सुखाचा आणि समुद्र जावं ही सदिच्छा. खूप खूप धन्यवाद. खूप छान, ज्वलंत आणि प्रेरणादायी असं आपण मनोगत ऐकलं. संदीपजी विजय गरद यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे मार्गदर्शन सर्व गावकऱ्यांनी फॉलो करावं हेच विनंती असेल. खूप काही शिकण्यासारखं आहे संदीपजी गरद सरांकडून, कौतुक करावं तेवढं कमीच आहे. चला आता आपण वळूया बक्षीस वितरण समारंभाकडे. सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय महेशजी गरज सरांना मी विनंती करतोय, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार वितरित करण्यासाठी प्लीज आपण सभा मंडपासमोर यावं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक काय वाटते? एनी गेसेस? आवाज जोरात येऊ द्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे मिस्टर चेतन कोम. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. कमालीचं क्षेत्ररक्षण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून गौरव या एकंदरीत फलंदाजाची काही कमालीची झेल कंप्लीट केली होती चेतन कॉम या खेळाडूने. खऱ्या अर्थाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जॉन्टी रोड्स, रॉबिन सिंग, एकनाथ धोंडू सोलकर, युवराज सिंग सर्वांची आठवण करून देणारा हा खेळाडू बघायला मिळतोय. चेतन कोम साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. खूप सुंदर, अप्रतिम, दर्जेदार क्षेत्ररक्षण. तदनंतर मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय श्रीयुत रमणजी सुरुम साहेब आपण पुढील वितरणासाठी सभा मंडपासमोर यावे ही विनंती असेल. पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज. एनी गेसेस? उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? ऍब्सोल्युटली राईट, उत्कृष्ट गोलंदाज. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. टायगर अभी जिंदा आहे. मिस्टर महेंद्र घरत,
बेस्ट बॉलर 48 वर्षाचा हा खेळाडू आज देखील आपला क्लास कायम ठेवून आहे. वयाच्या 48व्या वर्षामध्ये बेटेगाव प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. दर्जेदार प्रदर्शन. महेंद्र गरज सरांना विनंती करतोय, प्लीज आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सपोज मी क्रिकेट खेळत होतो, फक्त बॉलिंग. मी कधीच असं केलं नाही की तुम्ही बॅटिंगला जातो असं जातो, कधीच नाही. फक्त आपली बॉलिंग करायची. मी कधी पण म्हणतो तुम्ही तुमच्याकडे टार्गेट असेल, तुमच्याकडे टप्पा चांगला असेल बॉलिंगचा, तर तुम्ही बॉलर बोलू शकतात, नाही तर तुम्ही बॉलर नाही. तुमच्याकडे एक छकडी मारल्यानंतर तुम्ही पुन्हा एक करतायत काय विकेट देतात असे तो कधी करू नका. आपला टार्गेट असेल तर चांगला खेळत नाही, चांगला गावाचं एक नाव करा. खूप खूप धन्यवाद. तदनंतर पुढील वितरणासाठी मी विनंती करतोय आदरणीय निशांतची गरज साहेब, शिव मल्हार चॅलेंजर संघाच्या आयकॉन खेळाडू, प्लीज आपण व्यासपीठासमोर यावं. पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाज. एनी गेसेस? आवाज जोरात येऊ द्या. काय अंदाज आहे मित्रांनो? ऍब्सोल्युटली राईट. उत्कृष्ट फलंदाज चिराग गरत. खूप सुंदर पद्धतीने प्रेडिक्शन पाहायला मिळते. चिराग गरत एक क्वालिटी फलंदाज ज्याला जीवनदान दिला. आता सुद्धा विचार करत असतील विपुल गरत की जीवनदान जर आम्ही दिलं नसतं तर कदाचित फायनल मध्ये आम्ही सुद्धा पोहोचलो असतो. परंतु वेळ खरोखरच हातामधून निघून गेल्यावर शोक करण्यात काहीच अर्थ नाहीये. चिराग गरत, प्लीज आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मी प्रथमतः माझ्या संघ मालक भावेश पटेल यांना खूप मनापासून आभार करतो की त्यांनी माझ्यावर 100% विश्वास ठेवला. नंतर माझ्या टीमला की त्यांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला टीमला पाठवलं आणि मी या सन्मानापर्यंत पोहोचलो. मला अभिमान वाटतो आणि माझ्या टीमला सुद्धा. आणि दुसरं म्हणजे सांगेल म्हणजे ही सर्व मॅच झाली गावकऱ्यांमुळे. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावचा सूर्य उगवता तारा म्हणजे संदीप विजय घरत ह्यांच्यामुळे पूर्ण मॅच सक्सेसफुल झाली. त्याचा शब्द आम्ही एका शब्दावर मानतो सर्वजण आणि त्याच्यावर विश्वास खूप आहे. तो गावासाठी काहीही करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तदनंतर आपण पुढील वितरणाकडे वळणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय गौरवजी गरज साहेब, प्लीज आपण व्यासपीठासमोर यावं पुढील वितरणासाठी. गौरवजी गरज साहेब अर्थातच गोटू या नावाने ज्यांना विशेष प्रेम मिळालंय, प्लीज आपण यावे. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जाईल. कारण कैलासवासी सुनंदा बाळाराम गरत यांच्या स्मरणार्थ गौरव बाळाराम गरत यांच्यातर्फे हा पुरस्कार सौजन्य केला गेलाय. आदरणीय सन्माननीय कुणबी प्रीमियर लीगचे अध्यक्ष महोदय आणि उपाध्यक्ष महोदय अर्थातच विनोदजी पाटील साहेब आणि रुपेशजी राऊत साहेब, प्लीज आपण यावे. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जाईल. प्लीज या. सभा मंडपासमोर व्यासपीठासमोर आपण यावे. कुणबी प्रीमियर लीग चे विद्यमान अध्यक्ष महोदय आणि उपाध्यक्ष महोदय आदरणीय सन्माननीय श्री रुपेशजी राऊत साहेब आणि विनोदजी पाटील साहेब, आपण या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ दिस सिरीज मालिकावीर कोण असेल? नाही, अजून काहीतरी अंदाज लावा. मला तरी वाटतं क्रिकेट सोडून भविष्यवाणी केली तर अजून उज्ज्वल कारकीर्द करू शकतायत. कारण प्रत्येक अंदाज त्यांनी खरोखर सांगितला. ऍब्सोल्युटली राईट. मॅन ऑफ द सिरीज सागर गरत. कॉंग्रॅच्युलेशन्स. क्वालिटी खेळाडू मात्र जरूर पाहायला मिळतोय. शिवी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक टी शर्ट आणि समवेत आपण पाहतोय कैलासवासी सौभाग्यवती सुनंदा बाळाराम गरत यांच्या स्मरणार्थ आदरणीय गौरवजी गरत यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक चषक. जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. सागर गरत मॅन ऑफ दिस सिरीज. नाईस परफॉर्मन्स. सागर गरत, आपण देखील आपलं मनोगत जरूर व्यक्त करायचं आहे स्पर्धेच्या माध्यमातून. काय म्हणाल? मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार तुम्हाला मिळालाय. सर्वप्रथम तर ही टुर्नामेंट खूप चांगली भरवली. सर्व आयोजक किंवा स्पॉन्सर पासून सर्वांनी खूप चांगली मेहनत केलेली आहे. आणि आमचे जे गावचे सर्व नवतरुण क्रीडा मंडळचे जे मुलं सर्व आहेत
ग्राउंडसाठी खूप चांगली मेहनत घेतली त्यांनी. आमचे जे टीमचे ऑनर संदीप विजय गरत यांनी खूप विश्वास दाखवला माझ्यावर. मी प्रत्येक सामन्यात जवळजवळ 2 सामन्यामध्ये फेल गेलो तरी त्यांनी मला ओपनिंगची संधी दिली. आमचे दुसरे प्लेयर पण आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. खूप मी फेल जात होतो तरी त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या विश्वासामुळेच मी सर्व करू शकलो. आणि त्यानंतर तर आमच्या टीममध्ये फक्त फलंदाजी आम्ही जास्त कोण होते, मी आणि अभिजित. त्यानंतर नमित सारखा तरुण खेळाडू होता एक, त्याने खूप चांगलं कामगिरी दाखवली. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक माझ्या मते तरी आमच्या टीममधून नमित कांबळे झाला पाहिजे होता, कारण की त्याने एवढे सुंदर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले ना, पूर्ण एरिया कव्हर घेतली. चांगल्या फलंदाजांना त्यांनी बाद केले, चांगली त्यांनी क्षेत्ररक्षण केलेले आहेत. तसेच त्याच्यामुळे माझा जो सेकंड मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आहे तो मी त्याला देण्यासाठी इच्छितो. म्हणून त्यांनी कृपया करून मंचावर यायचे आहे. माझा दुसरं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून देणार आहेत नमित. सागर गरजसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा मित्रांनो. त्याने मात्र आपला अवॉर्ड डेडिकेट केलाय. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. संदीपजी गरत यांनी मात्र सांगितलं की गुण्या गोविंदाने तुम्ही वागलं पाहिजे आणि या वेळेला त्याचं मुख्य उदाहरण आपण पाहतोय. आणि फलंदाजीमुळेच मॅच जिंकू शकतात असं काही नाही, कारण की प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी झालेली पाहिजे. मग ती फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो किंवा गोलंदाजी असो. आणि गोलंदाजीमध्ये ओल्ड इज गोल्ड असेच आमचे हे झाले तात्या झालेले आहेत. त्यांना सर्व तात्याच सांगतात पहिल्यापासून. त्यांनी खूप चांगली कामगिरी केली गोलंदाजीमध्ये. त्याच्यामुळे आम्ही आणि आमचे दुसरे बॉलर दिनेश चाकर यांनी 2 सामने जिंकवले. 6 चेंडूमध्ये 12 धावा असता सुद्धा त्याने धावा काढून दिलेल्या नाही. त्याच्यामुळेच आणि उत्कृष्ट सर्व प्लेयरने चांगली कामगिरी त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंचे आभार, धन्यवाद. थँक्यू सो मच मिस्टर सागर गरत. मॅन ऑफ द सिरीज सागर गरतला आपण पाहिलं. चला आता आपण चतुर्थ पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय अशोकजी गरत साहेब, समवेत विकासजी गरत साहेब तसेच अरविंदजी गरज साहेब आपण प्लीज व्यासपीठासमोर यावे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी आकर्षक भव्य चषक आपण पाहतोय. चतुर्थ क्रमांकासाठी जरूर पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय श्रीयुत संदीपजी गरत यांच्या माध्यमातून जे चषक सौजन्य करण्यात आलेला आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी ठरतोय स्वराज्य सोल्जर. चला त्वरित यावे. आदरणीय सचिनजी गरज साहेब संघ मालक ते मात्र 4थ्या क्रमांकाचे या ठिकाणी जरूर त्यांचा संघ मानकरी ठरलेला आहे. खूप खूप अभिनंदन. स्पर्धेच्या माध्यमातून सुयोग्य पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. चला सर्व खेळाडू आपण यायचं आहे. खूप चांगलं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये बघायला मिळालं. संघ मालक जरूर खुश असतील. मिस्टर सचिन गरत यांच्या चेहऱ्यावर स्माइल पाहायला मिळते. स्वराज्य सोल्जर हा संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. धन्यवाद. आदरणीय सचिनजी गरज साहेब प्लीज आपण आपलं मनोगत व्यक्त करावं विनंती असेल. सचिन गरज साहेब. पुढील वितरणासाठी आदरणीय रघुनाथजी गरज साहेब तसेच जयवंतजी गरज साहेब आणि समवेत सहदेवजी गरज साहेब प्लीज आपण पुढे यावे. पुढील पारितोषिक वितरणासाठी तृतीय क्रमांकाचे मानकरी शिव फायटर आदरणीय विपुलजी गरज साहेब अँड कंपनी तृतीय क्रमांकाचे मानकरी पाहायला मिळत आहेत. आपण देखील यावे. विपुल गरत, मयूर गरत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वैभव पाटील खूप चांगलं प्रदर्शन जरूर पाहायला मिळालं. शिव फायटर्स संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार, आयोजक, नियोजक, संयोजक म्हणून सुद्धा विपुलजी गरज सरांची ओळख पाहायला मिळते. सुंदर प्रदर्शन.
क्वालिटी परफॉर्मन्स जरूर बघायला मिळाला आहे. धन्यवाद. आदरणीय विपुलजी गरज सरांना मी विनंती करतोय, प्लीज आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि एक खेळामेळीच्या वातावरणामध्ये मात्र नक्कीच सर्व हे सामने यशस्वीरित्या पार पडल्या. ते नवतरुण क्रीडा मंडळ या सर्व कार्यकारी आणि सर्व खेळाडू यांना खूप मी मनापासून आभार मानतो. तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी 3 दिवस आपली उपस्थिती दिली. तसेच महेश घरत, रमण घरत, कल्पेश घरत, योगेश घरत यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली या सामन्यासाठी. मी संघमालक आहे म्हणून मी काम करणार नाही असं मात्र कोणीही दाखवलं नाही. संघमालक असो या मी खेळाडू असो या मी खेळत नसला तरी या सामन्यासाठी या टुर्नामेंटसाठी मात्र सर्वांनी मदत केली, खूप कष्ट केले. त्यांच्यासाठी एक मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विपुलजी गरज साहेब. तदनंतर आपण द्वितीय पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. आदरणीय दत्तात्रेयजी गरज साहेब तसेच आदरणीय प्रकाश गरज साहेब, समवेत आदरणीय कल्पेशजी पाटील साहेब, आपण देखील कल्पेशजी गरज साहेब आपण देखील द्वितीय पारितोषिक वितरणासाठी यायचं आहे. मित्रांनो, द्वितीय पारितोषिकाचं स्वरूप आहे रोख स्वरूपात 7,000 जे मात्र सौजन्य केलेलं आहे आदरणीय रोशनजी रमेश घरत व आदरणीय दिनेश मोरेश्वर घरत यांच्या माध्यमातून, आणि समवेत आकर्षक करंडक आदरणीय संदीप विजय घरत उपसरपंच महोदय यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचे मानकरी भवित्य वॉरियर्स भावेश पटेल, प्रणय घरत अँड कंपनी. कॉंग्रॅच्युलेशन्स. रोख स्वरूपामध्ये 7,000 आणि समवेत आकर्षक चषक देऊन सन्मानित केलं जात आहे. दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय रोशनजी रमेश घरत व आदरणीय दिनेश मोरेश्वर घरत यांच्या माध्यमातून रोख स्वरूपात 7,000 आणि समवेत आकर्षक चषक आदरणीय संदीप विजय घरत यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलेला आहे. सर्व दात्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. धन्यवाद गौरव राऊत साहेब. चला आता आपण वळणार आहोत प्रथम पारितोषिक वितरणाकडे. मी विनंती करेन आदरणीय रमण सुरुम साहेब, आदरणीय अशोक घरत साहेब, समवेत आदरणीय महेश घरत साहेब आणि समवेत आदरणीय प्रभाकरजी घरत साहेब, बेटेगावचे विद्यमान तंटामुक्त अध्यक्ष महोदय, आपण व्यासपीठासमोर यावे. प्रथम पारितोषिक वितरणासाठी प्रथम क्रमांकाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर रत्नाकर कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय रिकी रत्नाकर यांच्याकडून रोख स्वरूपात तब्बल 11,000 सौजन्य करण्यात आलेले आहेत आणि समवेत आदरणीय संदीप विजय घरत यांच्याकडून आकर्षक चमचमाती उभी ट्रॉफी. 3 cheers फॉर विनिंग टीम. हिप 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 हिप. पहिल्या क्रमांकाचे मानकरी सरकार फायटर्स आदरणीय सन्माननीय श्रीयुत संदीपजी विजय घरत सरांचा हा संघ पाहायला मिळतोय. पेटेगावचे विद्यमान उपसरपंच महोदय पहिल्या क्रमांक स्वरूपामध्ये 11,000 आणि आकर्षक करंडक त्यांच्या नावावर आदरणीय रिकी रत्नाकर कन्स्ट्रक्शनचे सर्व यांच्याकडून 11,000 रुपये रोख स्वरूपामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जरूर बघायला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप अभिनंदन. सर्व खेळाडू वर्ग मान्य
सर्वप्रथम मी तुला मी जो बोललेला होळीवर वाक्य की आम्ही फायनल कशी पण करून मारणार आणि संदीप बोलो ट्रॉफी घेऊन देणार, तो खरं करून दाखवला आज आम्ही. सर्व खूप चांगला खेळ केला. धन्यवाद. धन्यवाद. चला सर्व रसिक मायबाप, प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग आणि मान्यवर आपण आपापल्या जागेवर उभे राहा प्लीज. आपापल्या जागेवरती उभं राहायचं आहे. विनंती असेल डीजे ऑपरेटर आपण देखील सज्ज राहायचं आहे. गौरव राऊत डीजे ऑपरेटर आपण देखील सज्ज राहावे, कारण रात्रीची वेळ आहे. आपण राष्ट्रगीत घेऊ शकणार नाहीयेत. वंदे मातरम सहित आपण या स्पर्धेची सांगता करणार आहोत. सर्व बेटेगाव मधील खेळाडूंना एक मौलिक संदेश देतोय जाता जाता. आपण प्रत्येक गावोगावी सामने खेळण्यासाठी जरूर जात असतील. आज तुमच्याच गावामध्ये स्पर्धा आहे, परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी खेळायला जाल आणि अंतिम 4 मध्ये तुमचा प्रवेश होईल, तेव्हा मात्र जेव्हा तुम्ही एकंदरीत विजेते बनता तेव्हा संध्याकाळची वेळ असते आणि जिंकल्यानंतर जोश, जल्लोष, उत्साह, आपलं गरम रक्त असतं. खूप मोठ्या प्रमाणावर आपण उत्साहित होतो. म्हणून तुम्हाला एकच मौलिक संदेश देतोय की जिंकल्यानंतर घरी येताना प्लीज गाड्या सावकाश चालवा, कारण घरी कुणाची तरी आई, कुणाची तरी बहीण, कुणाचे तरी वडील, कुणाची तरी सौभाग्यवती, कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचे तरी आजोबा आपली वाट पाहत असतात. ही जाणीव नेहमी मनात ठेवा. गाड्या सावकाश चालवतील ना? ओके, थँक्यू सो मच. हा मौलिक संदेश तुम्हाला देतोय. आणि डीजे ऑपरेटर आपण सज्ज असतील तर यस. परेड विश्राम, परेड सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं. वंदे मातरं. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं. वंदे मातरं. वंदे मातरं. वंदे भारत माता की. परेड विश्राम. बेटेगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते असं मी जाहीर करतोय आणि मी समालोचक दीपेश कंडे आपणा सर्वांचा निरोप घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.